घ्या, तुमच्या मॅडमचा फोन आलाय. बोल. हॅलो मॅडम. पोलीस स्टेशन मध्येच आहेस का ग संगीता? हो. बरं, हे बघ, इतक्या काळोखाची तू बाहेर पडू नकोस. जीव वर खाली होतो माझा. मी काम करते. मी ना तिवारीला पाठवते तिथे. तो पोलीस स्टेशनच्या बाहेरच उभा आहे. तू ये, गाडीत बस आणि डायरेक्ट घरी निघून ये. बरं मॅडम. लवकर आटप. हा. हो मॅडम. भाऊ. अरे गड जिंकला का? गडच काय भाऊ, अख्खा झेंडा काढला आपला तिथं. अरे माझ्या पट्ट्या. तरी भाऊ मी मॅडमला बोललो, तुम्ही काळजी करू नका. अहो मोठ्या मोठ्या डील अशा मॅनेज केल्या या रणजितनं. या टिपिकल मध्यमवर्गीय माणसाला गंडा घालण्याचं फारच सोपं काम आहे हो. आपले बायात का केलंय. आणि मग मी मॅडमला फोन केला. हो, त्यांचा ना भाऊ आधी विश्वासच बसत नव्हता. त्या बोलल्या काम झालं का? मी म्हणलं मॅडम, त्यांना म्हटलं असतं ना माझा साखरपुडा आज करायचा, तर आज साखरपुड्याची तयारी केली असती त्यांनी. हो. नाही म्हणलं ना रे. काय भाऊ? नाही, तुला एका नाजूक कामासाठी पाठवलेलं आहे. काय भाऊ? आपलं काम जरी नाजूक नसलं ना, तरी आपले काहीतरी वसूल येत. थोडा जरी पाय घसरला ना, अंगाशील. नाही ना भाऊ, कळलं मला. पण मॅडमने सांगितलेलंच काम केलं मी. हो. आणि सांगू, त्या मॅडमला जाम खुश झाल्या. म्हणले की आपला आनंद साजरा करायचा, तुम्ही आपल्याला बंगल्यावर या. मॅडम लय साजरी बाई. हो. काय मॅडम 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 काय लावलं रे? तू माझा माणूस आहे का त्या मॅडमचा माणूस? भाऊ तुमचा, तुम्ही माझे मायबाप, तुमच्या आधाराशिवाय मी कसा उभा राहू शकन मला? आहे ना, कळतंय ना. मग काय मॅडम मॅडम मॅडम, कोण आहे रे ती बाई? कोण नाही. ती बाई कोणच नाहीये माझ्या समोर. कळलं ना? त्या बाईला जो पैसा मिळणार आहे ना, तो फक्त माझ्यामुळं मिळणार आहे. एकतर तिला यातलं काय पण झपणार नाही. वय भाऊ, म्हणून माझ्या समोर तिच्याबद्दल जास्त बोलत नको जाऊ. वय भाऊ, लय डेंजर बाई आहे ती. हा? असं तिला वाटतं रे. वाटू दे. आपल्याला असं स्वतःबद्दल गैरसमज असलेली माणसं आवडतात. आपल्या फायद्याची आहेत. त्यांना स्वतःला वाटतं आपल्याला लय कळतं. बरोबर. आणि आपण तेवढ्यात आपली कामं सुमडीत करून मोकळं. कळलं? वय भाऊ. काय रे? वय भाऊ वय भाऊ वय भाऊ. बघ, ती मॅडम आहे ना तुझी, तिच्यापासून जरा लांब राहा. ती गोत्या तिला आणि तुला बी अडकवल. भाऊ तुम्ही सांगितलं म्हणूनच मी काम करायला घेतलं नाही. काम करायचं रे, काम करत राहायचं, पण दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही. सारखं आपले मॅडम मॅडम मॅडम. आपला प्लॅन वेगळा आहे. म्हणजे? कळलं. तुमच्या समोर जास्त बोलायचं नाही. कळलं भाऊ. तिवारी जी, अरे आप जल्दी बैठिए, नहीं तो पुलिस आ जाएगी. बैठी बैठी, जल्दी करिए. तिवारी पोहोचला असेल ना? फोन दे.
जी मैडम जी। क्या हुआ? मैडम जी मैंने संगीता जी को पिकअप कर लिया है। फोन क्यों नहीं किया तिवारी? मैडम जी वो अभी अभी। संगीता को फोन दो। जी मैडम, ये लीजिए। हॅलो संगीता, येतेस ना घरी? ये लवकर ये, मी जेवण तयार ठेवते. हां हो, आता तू 2-3 दिवस काम नाही करायचं अजिबात, आराम करायचा. ये लवकर, मी वाट बघते. जेवण तुला उशीर झाला. आता आम्ही नेहाचं लग्न तुझ्या बरोबर नाही करू शकत. माझं जर जबरदस्तीने दुसऱ्याशी लग्न लावलं ना तर मी सुसाईड करेन ना, लक्षात ठेव. खूप चांगला निर्णय घेतलास तू. याच दिवसाची मी वाट बघत होती. कधी कधी आपला समजूतदारपणा ना या लोकांना आपला कमकुवतपणा वाटतो. अशा वेळेला त्यांना स्पष्ट शब्दात सांगावं लागतं. हॅलो, काय करते? काय नाही, घराच्या बाहेर आली आहे. जेवलीस? नाही, का? जेव्हा असंच वाटत नाही. नाही, मग तुझ्या घरी येऊन सगळ्यांना सांगितलं ना की मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मग आता का काळजी करतेस? मला काहीच कळत नाहीये काय होणार आहे. मला त्या माणसाशी अजिबात लग्न करायचं नाहीये. कसा होता तो? नेहा, तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? असं नाही आहे अजय. उलट आज तू घरी आलास आणि ज्या पद्धतीने मम्मा पप्पांशी बोललास त्यावरून मला असं वाटलं माझ्या बरोबर आहेस. मग तू हे सगळं आधी का नाही बोललास? अगं, मला वाटलं नव्हतं तुझे आई वडील एवढं रिॲक्ट करतील आणि एवढी मोठी स्टेप घेतील. ऍक्च्युली मम्मा पप्पांचं तसं काही म्हणणंच नाही. हा, ते खरंच आहे. तू माझ्या पप्पांना काही बोलू नकोस. हा अगं नाही ग, बिचारे. अजय, काय काय घडतंय आणि तुला जोक सुचताय? अगं तसं नाही ग, पण आता असं झालं की घेऊन घेऊन किती टेन्शन घेणार. पण खरं सांगू, मला खूप छान वाटलं जेव्हा तू सांगितलंस की मी लग्न करणार तर नेहाशीच. म्हणजे अर्थात प्रेम करतो मी तुझ्यावर. और प्यार किया तो डरना क्या. नशीब माझं. म्हणजे काय म्हणायचं काय तुला? तू असं काही बोलशील असं मला वाटलंच नव्हतं. अगं, मी एवढंच म्हणालो होतो की ही राणी सरदेसाईंची केस आहे, ती एकदा पार पडू दे, मग बोलू आपण. पण तुझ्या मम्माला पेशन्सच नाहीये. अजय, त्या राणी सरदेसाई कशा आहेत रे? काय माहित, मी तर आता प्रत्येकाकडे संशयित म्हणूनच बघतोय. तू का विचारतेस? का माहित का, पण मला असं वाटतं त्या चांगल्या असाव्यात. नेहा, असं बोलून जाऊ नकोस. कुणावरही आपण सहजपणे विश्वास ठेवू नाही शकत. जाऊ दे. आणि बोल. आणि काय? आणि कुछ नाही. मिसिंग यू. मी टू. नेहा, मी आहे, काळजी करू नको. ठेवू फोन? लव यू. लव यू टू. गुड नाईट. गुड नाईट.
संगीता संगीता कशी आहेस तू? बरी आहेस ना? हो. खूप बरं वाटलं तुला इथे बघून. बरं वाटलं एकदम. कशाला असा वेडेपणा करायचा? कशाला करायचा? हे बघ काय होतं ना, मग माझं डोकं पण सटकतं, माझा पारा चढतो. हे बघा, हे पोलीस, तुझी उलटी तपासणी सगळं टाळता आलं असतं की नाही आपल्याला. बरं ते जाऊ दे, ते जाऊ दे. तू आता एक काम कर, सगळं विसरून जा. मी पण सगळं विसरून गेले. जा तुझ्या रूम मध्ये तू आराम कर, मस्तपैकी जेवून घे. आणि बरं वाटलं मला तुला इथे बघून, एकदम बरं वाटलं. आता तू पुढेही जायचं नाही, इथेच राहायचं आपल्या घरी. काय शरद? हा मॅडम. ते हिला इथे सोडून ये. ते आउट हाऊस मध्ये. हा, आउट हाऊस मध्ये तिला सोडून ये. जा आउट हाऊस मध्ये जा आणि गरम गरम जेवायला दे रे, बिचारीला भुकी असेल ना. जा जा, निघा सगळे निघा. आराम कर. हो हो मॅडम. चल. शेलार, की रात्री घरी येऊन सांगण्यासारखं काय झालं? सर काहीतरी गडबड आहे सर. म्हणजे आय मीन मला नक्की काय ते कळत नाहीये, बट कुठेतरी काहीतरी लिंक लागत नाहीये सर. खूप गोंधळ आहे सर. तू एक काम करू, हे डोक्यात जे काय चाललंय मला नीट सांग, आपण दोघं मिळून त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करू. सर आम्ही संगीताशी बोललो. बरं, काय कळलं का तिच्याकडून? हां, आय मीन आपल्याला उपयोगी पडतील अशा बऱ्याचशा गोष्टी कळल्या तिच्याकडनं. गुड. सर पण एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. काय? सर तो वाघमारे आणि सुभेदार हे दोघेही राणी सरदेसाईंच्या घरी तिला भेटायला गेले होते. बरोबर. आणि तेव्हाच संगीताने त्या तिघांचे फोटो काढले. हो, पण तिने त्या तिघांचे फोटो काढले कारण तिला त्या तिघांचं बोलणं संशयास्पद वाटलं होतं. म्हणजे ते तुमच्या लग्नाबद्दल बोलत होते सर. काय? हो. काहीतरी गैरसमज होतोय तिचा. तिने काहीतरी चुकीचं ऐकलं असणार. सर आम्हाला सुद्धा आधी असंच वाटलं, पण संगीता सतत तेच बोलत होती. माझ्या लग्नाचा आणि या तिघांचा काय संबंध असू शकतो? सर आधी हे आम्हाला देखील नाही कळलं, पण नंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हीच सांगितलं होतं की नेहा मॅडमच्या घरी तिच्या घरचे तिच्या लग्नासाठी स्थळ बघतायत म्हणून. हो, मग एक मिनिट, तुला असं म्हणायचं की या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध आहे? म्हणजे मी खात्रीने नाही सांगू शकत, पण असू शकतं. शेलार, जसं बघायला गेलं तर टायमिंगही जुळतंय. सर अनफॉर्च्युनेटली संगीताकडनं आम्हाला याहून जास्त माहिती मिळाली. तुला खात्री आहे संगीता खोटं नाही बोलत आहे? सर तशी साधी बाई वाटते ती. आय मीन ती बोलताना गडबडत होती, एखादी गोष्ट विसरली देखील असेल, पण खोटं नाही बोलणार. हा योगायोग असू शकतो. तरीही राणी सरदेसाईंच्या घरी हे तिघं, वाघमारे, सुभेदार आणि राणी सरदेसाई स्वतः माझ्या लग्नाबद्दल डिस्कशन करण्यामागचं कारण काय असू शकतं? यू आर राईट. कुठेतरी काहीतरी नक्कीच गडबड. ह्या बाईचं काही कळतच नाही. मला तुझं काही कळत नाही. का? का किती वेळा तुला सांगितलं होतं ग, वेडेपणा करू नको म्हणून. अरे पण मी काळजी घेत होते. अगं संगीता, या घरामध्ये भिंतींनाही कान आहेत, एवढं सुद्धा कळत नाही का तुला? त्याचीच काळजी वाटते आता मला. म्हणजे मॅडमना संशय आलाच कसा की मी कुणाशी बोलते ह्याचा? भेदरलेल्या कोकरासारखा चेहरा करून घरात फिरत असतेस, कोणालाही कळेल तू काहीतरी लपवती असते. काय रे, पोलीस मला घेऊन गेल्यानंतर काय म्हणाले मॅडम? काय म्हणणार, कौतुकच करत होते तुझं. खूप चिडले असतील ना? खूप भयंकर. मला काही कळतच नाहीये. नंतर कशा काय माझ्याशी एवढं प्रेमाने वागल्या त्या? हे त्यांना काळजी वाटली तुझी. काळजी? आणि माझी? हो. काही दिवसांपूर्वी उकळता चहा प्यायला लावला होता त्यांनी मला, आठवतंय ना?
तेव्हा नाही वाटली काळजी माझी. अगं होतं असं कधी कधी. आता किती टेन्शन मध्ये आहेत त्या, त्यामुळे जरा अशा विचित्र वागतात. सोडून द्यायचं का आपण? तू बरी बाजू घेतोय सास त्यांची. ए मी त्यांची नाही तुझी बाजू घेतोय बरं का. मॅडमने तुला घराबाहेर काढलं असतं तर काय केलं असतंस ग तू? कुठे गेली असतीस? त्याचा विचार मी केलाय. काय विचार केला? मी सोडतीये ही नोकरी. मी गावी जाईन. तू असा वेडेपणा करू नकोस बरं का. हा विचारच काढून टाक डोक्यातनं. का? मला ह्या पोलिसांच्या वगैरे भानगडी नको आहेत रे. भीती वाटते मला. अगं बाई तू जर नोकरी सोडून गेलीस तर पोलिसांचा संशय वाढेल तुझ्यावरचा. हो हो काय हो? वाढणार नाही का? चौकशीसाठी बोलवलं आणि गावी पळून गेली म्हणून. अरे पण मग मी आता करू तरी काय? अगं आतापर्यंत जे करत आली ना तेच करायचं. आपण आपलं घरातलं काम चोख करायचं. आणि त्या मीरा मॅडमला फोन करणं तेवढं बंद कर, नाही का? संगीता काय का पोलीस चौकीमध्ये नक्की झालं तरी काय? म्हणजे फार फार पिसं काढली असतील ना तुझी. नाही खरं तर चांगलंच बोलत होते. खूप प्रश्न विचारले त्यांनी. हो पण मी पण सगळ्या प्रश्नांची खरी खरी उत्तरं दिली. सगळं सांगितलं मला माहिती होतं. सगळं म्हणजे? सगळं म्हणजे हेच, घरी कोण कोण येत होतं, सारखं सारखं कोण येत होतं, पहिल्यांदाच कोण आलं, कोण आल्यावर मॅडम कशा वागायच्या, सगळं काही. पण हे भलतं सलतं काही बोलली नाहीस ना? भलतं म्हणजे? आता मला सांग, त्या दिवशी वाघमारे साहेब आणि तो मुलगा आला होता मॅडमना भेटायला. त्यांच्या बोलण्यात अजय ठाकूरांच्या लग्नाबद्दल विषय निघत होता सारखा. हे वेगळंच नाही वाटत? आता त्या दोघांनी अजय ठाकूरांच्या लग्नाबद्दल बोलण्याचं कारणच काय? मला विचित्रच वाटलं हे सगळं. मी सांगितलं हो. मी निघतो संगीता. काय झालं? अगं काही नाही, बराच उशीर झालाय ना आणि बराच वेळ चेहरा दिसला नाही तर मॅडम ओरडतील का मला? त्या कसल्या ओरडतायत? झोपल्या असतील त्या कधीच. माझ्याजवळ आल्या ना तेव्हाच झुलत होते. बरं तरी मी जातो, उद्या बोलू आपण. हा जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद सर. जय हिंद शेलार. बरं शेलार, काल तुम्ही संगीताची चौकशी केली. ती जे काही बोललं ते सगळं नोंद केलंय का? येस सर, रेकॉर्ड केलंय ते. व्हेरी गुड. ते मला ऐकायचं आहे. येस सर. आणि वाघमारे आणि त्यांच्या सगळ्या माणसांची मला माहिती हवी आहे. त्यांची कुठे काय आणि कसली इन्व्हॉल्वमेंट आहे सगळे डिटेल्स मला हवे. मिळतील सर. जय हिंद सर. जय हिंद सर. जय हिंद. जय हिंद. अजय उद्या मोर्चा आहे, सगळी तयारी झाली? येस सर. काहीही अडचण येणार नाही? सिच्युएशन कंट्रोलमध्ये असेल? सर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू सर. अशा वेळी पोलीस डिपार्टमेंटवरती खूप लोड येतो. माहिती आहे सर, काळजी करू नका. आम्ही इक्विप्ड आहोत. गुड. एनी डाऊट्स? सर मला अजूनही प्रामाणिकपणे असं वाटतं की आपण मोर्चाच्या रूटबद्दल पुन्हा एकदा विचार केला पाहिजे. त्याबद्दल विचार झालाय अजय. सर मी आधीही म्हणालो होतो की मोर्चाच्या रूटमध्ये एक सेन्सिटिव्ह एरिया येतो. तिथून मुद्दामून मोर्चा नेण्यात काही पॉईंट नाही सर. आता जर रस्ता बदलला तर सगळी अरेंजमेंट बदलावी लागेल आणि त्यासाठी मान्यता मिळणार नाही. एनिवे मी बोलून बघतो. थँक्यू सर. सर ब्रेकफास्ट करणार का? नको थँक्यू. हो मॅडम, आज काय आणले डब्यामध्ये? शिरा. शिरा? अरे वा वा वा. अरे वा, शिरा आहे का? घेऊन या मी पण घेईन. आणते सर. लवकर या मॅडम. आले आले. एक मिनिट. काल तर तुम्ही बोललात की तुम्ही डाएटवर आहात म्हणून. अहो हे डाएटच तर आहे. मी एका पुस्तकात असं वाचलंय, दर 2 तासांनी खायचं. नाही बरोबर आहे, पण दर 2 तासांनी शिरा खायचा असं लिहिलं नसेल ना? सकाळी गोड चालतं. बरं द्या इकडे द्या. सर मला ना त्या राणी सरदेसाईचा फार हेवा वाटतो. का बरं? तर हाताखाली एवढे नोकर आहेत. अहो तिच्याकडे एवढा पैसा आहे, पण ती एवढा पैशाचं करेल तरी काय? म्हणजे बघा ना सर, तिच्याकडे मूलबाळ नाहीये, काही काम नाहीये,
हो, मला तर असं वाटतं ना, वेळ घालवण्यासाठी ही बाई वधूवर सूचक मंडळच सुरू करेल. का बरं? अहो बघा ना सर, आता तुमच्या लग्नात तिला एवढा इंटरेस्ट का असेल? हे कोडं आता सोडवलंच पाहिजे. नेहाला भेटायला आलेला मुलगा कोण होता या शोधून काढतो. नेहाला तिला बघायला एक मुलगा आला होता. अचानक? येस. सगळं अचानक आणि असं तडकाफडकी का होतंय हे शोधून काढलं पाहिजे.